राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहेत। यात आपुलकीची भावना जाणवते। त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा। ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय लाभ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, माणपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बनाईत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संग्राम शिंदे, पालिका प्रशासन सह आयुक्त विद्या गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, बल्लारपूरचे नगरपालिका मुख्याधिकारी विशाल वाघ, चंदनसिंह चंदेल, डॉक्टर मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर आदी उपस्थित होते। शेवटचा श्वासापर्यंत महाराष्ट्राची ही योजना कायम सुरू राहील असे आश्वस्त करत पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील महिला भगिनींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या योजनेसाठी नाव नोंदणी करावी। दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये याप्रमाणे बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। नाव नोंदणी न झालेल्या उर्वरित बहिणींचा घरोघरी जाऊन प्रशासनामार्फत अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातील 2,84,000 महिलांना या योजनेचा फायदा मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्यात 99% महिलांचे अर्ज पात्र करण्यात आले आहे। पैसे मिळाल्याचा मोबाईलवर SMS आल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आज प्रकर्षाने जाणवत आहे। हा आनंद नेहमीसाठीच असाच फुलत राहणार असून महिलांनी याबाबत कोणतीही काळजी करू नये। केंद्र व राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12,000 रुपये जमा होतात आणि त्यांच्या मागे असलेल्या बहिणींना आता राज्य शासनातर्फे वर्षाकाठी 18,000 रुपये मिळणार आहे। 15 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून राज्यातील 1,24,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचत आहे। रक्षाबंधनपर्यंत सर्वांना हे पैसे मिळणार असून ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही असे त्यांनी सांगितले। पालकमंत्री पुढे म्हणाले, राज्यात 44 लाख नागरिकांना निराधारांचे अनुदान मिळत असून सुरुवातीला 600 रुपये देण्यात येत होते। आपण अर्थमंत्री झाल्यावर 600 रुपयाचे अनुदान वाढवून 1200 रुपये केले आणि आता राज्य सरकारतर्फे 1500 रुपये अनुदान देण्यात येत आहे। ओबीसी आणि दुर्बल घटकातील मुलींचा व्यावसायिक शिक्षणाचे 100% पैसे सरकार भरणार आहे। ST बस प्रवासामध्ये महिलांना 50% तिकीट सवलत देण्यात आली आहे। जीवनदायी व आयुष्यमान योजनेतून महिलांची आरोग्य तपासणी होणार असून त्यांना मोफत उपचार मिळणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लाडक्या भावांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे। आज जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी विनय गोडा यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले। यासाठी त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन। राज्य सरकार बहिणींच्या मागे खंबीरपणे उभे असून तळागाळापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्यात येतील। ज्या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्या तक्रारीकरिता कॉल सेंटर उभारण्यात येईल। या कॉल सेंटरवर आलेल्या तक्रारीची दखल तात्काळ प्रशासनाकडून घेण्यात येईल असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, राज्य सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन। लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात थेट जमा होत आहे। हा आत्मसन्मानाचा निधी असून भविष्यात यात वाढ केली जाईल। शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून या बहिणी नेहमी पाठीशी उभे राहतील। तसेच मिळालेले पैसे हे बचतीला राखून ठेवावे अशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली। प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गोडा म्हणाले, जिल्ह्यातून प्राप्त अर्जापैकी एकूण 2,84,000 अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहे। पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार सूचना तसेच मार्गदर्शन केले। या योजनेत आलेल्या अडचणी वरिष्ठ पातळीवरून सोडविल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा मोठा टास्क पूर्ण केला आहे। यात सर्वांची मेहनत आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले। आज महाराष्ट्रामध्ये 19 तारखेच्या रक्षाबंधनाचा मुहूर्त लक्षात घेऊन 17 तारखेला पुण्यावरून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला। आज चंद्रपूरमध्ये ही कार्यक्रम करण्यात आला। 2,81,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये खात्यामध्ये जाण्याचा शुभारंभ झाला आहे। आनंदाचा क्षण आहे।
लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्हाला रक्षाबंधनाची राखी बांधून त्यांनी आपलं प्रेम स्नेह व्यक्त केला. आम्ही निर्णय केला की चंद्रपूर जिल्ह्यात बहिणींच्या व गरिबांच्या सर्व योजना याला सॅच्युरेशन मोडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत या माध्यमातून एकही शेवटची बहीण शिल्लक राहता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं, नवे वचन दिलं की माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये नियमित 1500 रुपये जातील. ही योजना आमच्या श्वासामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत, महायुतीच्या नेत्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत योजना चालू राहील हे आश्वस्त आणि वचन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि तेच वचन आम्ही जिल्ह्यातील बहिणींना दिलं आहे की आम्ही असेपर्यंत, महायुतीचं सरकार असेपर्यंत कोणी माईचा गाव ही योजना बंद करू शकणार नाही. आम्ही छातीची ढाल करू, पण कोणीही वाईट दृष्टबुद्धीने या योजनेकडे बघितलं तरीही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीची आम्ही भाऊ सर्व शक्तीने उभे राहू हा विश्वास देतो.